पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर करण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तयारीला वेग दिलाय। लेखा आणि वित्त विभागाने सर्व विभागांकडून अंदाजपत्रकासंदर्भात माहिती मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। आता स्थायी समितीच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। शनिवार वाड्याचा इतिहास आणि ऐतिहासिक वारसा उलगडणाऱ्या ऑडिओ गाईडच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं। या गाईडमुळे पर्यटकांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती मिळणार आहे। मूकबधीर नागरिकांसाठी भारतीय सांकेतिक भाषेतील व्हिडिओ सुविधा उपलब्ध असणार आहेत। प्रवेशद्वाराजवळील QR कोड स्कॅन केल्यानंतर मोबाईलवर ऑडिओ गाईड सुरू होईल। पुण्यातील दक्षिण कमांड अंतर्गत अंश लष्करी ठाण्यामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांसाठी विशेष संयुक्त प्रशिक्षण सुरू आहे। यामध्ये स्ट्रेंथ 102 युनिटमधील 2 अधिकारी आणि 10 महिला जवान सहभागी झाले। भारतीय लष्कराकडून विविध सरावाचं प्रशिक्षण दिलं जातं। पिंपरी चिंचवड महापालिकेनं अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली आहे। महापालिका निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी शहराच्या विविध भागात समर्थकांनी फ्लेक्स लावले होते, त्यामुळे या फ्लेक्सवर कारवाई करायला सुरुवात केली आहे। निफाड तालुक्यामध्ये कडाक्याची थंडी आहे। या थंडीत शाळेतल्या मुलांसाठी शनिवारी दप्तरमुक्त शाळा अभियान राबवण्यात आलं। विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी याकरता शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी हुरडा पार्टीचं आयोजन केलं होतं। यामध्ये विविध प्रकारचे कडधान्य जवळून पाहत ते चुलीवर भाजून खाण्याचा आनंद त्यांनी घेतला। सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिरात विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचा जागर केला। सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटेच्या मंगलमय वातावरणात आणि प्राचीन मंदिराच्या साक्षीनं विविध शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालत आरोग्याचा आणि शिस्तीचा संदेश दिला। शनिवारपासून सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि भाविकांची नाशिकमध्ये गर्दी झाली आहे। त्र्यंबकेश्वर तसंच नाशिक शहरातील काळाराम कपालेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे। शहरातील बहुतांश हॉटेल्सचं देखील यामुळे फुल झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होतंय। 18,73,053 मतदार पात्र आहेत। मतदारांमध्ये 9,79,234 पुरुष, 8,93,778 महिला, 41 इतर मतदारांचा समावेश आहे। संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावर काल दुपारी मोठी वाहतूक कोंडी झाली होती। पूर्णा नदीच्या पुलावर कंटेनर अचानक बंद पडला। नादुरुस्त झाल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तब्बल 3 तास चाललेल्या या कोंडीमुळे प्रवासी आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला।